आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। महागाई भत्त्यासंदर्भात काल एक अत्यंत महत्त्वाचा आदेश निर्गमित झालेला आहे, ज्यामध्ये आता महागाई भत्ता 1 जुलैपासून 53% एवढा करण्यात आलेला आहे। काय तो आदेश आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे, कधीपासून त्याचा लाभ मिळणार आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमीच मिळत राहतील। काल राज्य मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सोबतच उपमुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय अजित पवार साहेब यांनी शपथ घेतलेला आहे। आणि या शपथविधीनंतर काल राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक काल मंत्रालयात पार पडलेली आहे आणि त्यानंतर काही महत्त्वाचे शासनादेश काल निर्गमित झालेले आहेत, ज्यापैकी आता महागाई भत्त्यासंदर्भातला एक आदेश सामान्य प्रशासन विभागाचा काल निर्गमित झालेला आहे। मागील बऱ्याच दिवसापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढेल असे प्रश्न, अशा कमेंट यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या। सोबतच सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% व्हावा अशी मागणीसुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांकडून होत होती, परंतु हे मंत्रिमंडळ स्थापन नसल्यामुळे या संदर्भातले निर्णय होत नव्हते। अखेर काल मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधीसुद्धा काल झालेला आहे आणि त्यानंतर काल सामान्य प्रशासन विभागाचा एक महत्त्वाचा आदेश निर्गमित झालेला आहे, ज्या आदेशानुसार आता राज्यातील महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना आता 53% एवढा महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। 1 जुलै 2024 पासनं यांना हा 53% वाढीव महागाई भत्ता हा अखिल भारतीय संवर्गातील अधिकाऱ्यांना मिळणार आहे। सोबतच सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना सुद्धा हा मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच आता सुरुवात झालेली आहे, मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे, त्या विभागाचे आता रोज नवीन महत्त्वाचे निर्णय आता निर्गमित होण्यास सुरुवात होणार आहे। आता कालचा जो आदेश आहे हा क्लास 1 अधिकाऱ्यांच्या संदर्भातला आहे। इतरही कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला जो आदेश आहे लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती आता समोर आलेली आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।